गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिस्कस करणार आहे आपण आज सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 8 स्टँडर्ड 10 सायन्समधलं बघायचं आहे आपल्याला. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं याच्या आधी आपण काही सेलबद्दल भरपूर काही स्टडी केलेली आहे. फॉर एक्झाम्पल टाईप्स ऑफ सेल बघितलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ सेल बघितलेलं आहे, सेल ऑर्गॅनेल्स बघितलेले आहे. टाईप्स कोणते कोणते आहे तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल बघा. ओके, सेल ऑर्गॅनेल्सची गोष्ट केली तर सेलमध्ये भरपूर काही माल मसाला असते. फॉर एक्झाम्पल गॉल्जी बॉडी असते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते, न्यूक्लियस असते, लायझोझोम्स असतात. अशा भरपूर काही गोष्टी ज्या सेलमध्ये असतात. म्हणजेच काय, आपण सेलची कंप्लीट डिटेल स्टडी केलेली आहे. ओके, अकॉर्डिंग टू स्टडी सेल इज फर्स्ट ऑफ ऑल सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. अकॉर्डिंग टू दिस स्टडी इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट द ह्युमन बॉडी कंटेन अबाउट 40 ट्रिलियन्स ऑफ सेल. काय म्हणण्याचा अर्थ आहे याचा की ह्युमन बॉडीमध्ये 40 ट्रिलियन्स ऑफ सेल डिफरंट सेल्स जे आहे प्रेझेंट असतात. नॉट ओनली दिस, जर आपण बघितलं नॉट ओनली दिस, ओनली ह्युमन ब्रेन कंटेन अबाउट 80 बिलियन्स, नॉट मिलियन, 80 बिलियन्स ऑफ सेल. म्हणजेच काय, सेल जे आहे आपला फंडामेंटल युनिट आहे आणि सेल जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. ओके, तर याच्यानंतर आपण स्टार्टिंगला बघायचं आहे आपल्याला सेलची जर डेफिनेशन करायची असेल आपल्याला बाय बुक मेथड बघूया. मी मॅटरमध्ये इंग्लिश सुद्धा केलेली आहे की सेलची डेफिनेशन काय आहे बघून घ्या. बघा इथे सेलची डेफिनेशन काय आहे आपली. सेल सायटोलॉजी और सेल बायोलॉजी म्हटलं तर काय आहे, द स्टडी ऑफ सेल टाइप्स, सेल स्ट्रक्चर, सेल डिव्हिजन अँड दी सेल ऑर्गनेल्स इज कॉल्ड एज सेल बायोलॉजी और सायटोलॉजी. सायटोलॉजीला जर मी या शब्दाला जर ब्रेक करतो म्हटलं तर सायटो मीन्स होते सेल आणि लॉजी मीन्स स्टडी. ओके, द स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज अ सायटोलॉजी. ओके, आफ्टर दॅट काय बघायचं आपल्याला, सेलबद्दल तर आपल्याला सगळ्यांना कळलेलंच आहे, बट आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय बघायची आहे तर आज आपल्याला बघायचं आहे स्टेम सेल काय आहे. ओके, स्टेम सेल कुठे असतात ह्युमन बॉडीमध्ये किंवा या स्टेम सेलचा ह्युमन बॉडीमध्ये काय रोल आहे याबद्दल आपल्याला स्टडी करायची आज. ओके, तर स्टेम सेल काय आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण इनलिस्टेड पॉईंट बघून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला बाय व्हिज्युअल मेथड तुम्हाला कंप्लीट स्टेम सेल बद्दल इन्फॉर्मेशन देतो. तर स्टेम सेल बाय बुकनुसार स्टेम सेल काय आहे, द स्टेम सेल आर दी स्पेशल टाईप ऑफ सेल प्रेझेंट इन दी बॉडी ऑफ दी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. काय म्हणण्याचा अर्थ आहे यांचा, काय म्हणण्याचा अर्थ आहे यांचा की ह्युमन बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये आपल्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या जे बॉडीमध्ये आहे हा जे आहे स्पेशल टाईप ऑफ सेल आहे. स्पेशल का म्हटलं याला, कारण की याचं काहीतरी मेजर रोल असेल ना. ओके, तर म्हणूनच आपल्याला आज स्टेम सेल बद्दल स्टडी करायची आहे. सेकंड पॉईंट काय दिला, दिस सेल गिव्स राईज टू दी ऑल अदर टाईप ऑफ सेल प्रेझेंट इन दी बॉडी ऑफ दी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किंवा कन्सिडर करू आपल्यामध्ये जे आहे हा स्टेम सेल जे आहे कशा प्रकारे व्हेरियस टाईप्स ऑफ सेलला काय करतो, राईज करतो, म्हणजे उत्पन्न कसा होतो, म्हणजे या स्टेम सेल पासून व्हेरियस टाइप्स ऑफ सेल कसे तयार होतात आणि या सेल पासून जे आहे ऑर्गॅनेल्स कसे तयार होतात आणि आपली ऑर्गन बॉडी कशी तयार होते याबद्दल आपल्याला बघायचं आहे. ओके, तर फर्स्ट थर्ड पॉईंट अजून याच्यामध्ये इनलिस्ट केलं आहे आपण. स्टेम सेल आर दी प्रेझेंट इन दी अंबायकल कॉर्ड. अंबायलिकल कॉर्ड काय आहे हे पण सुद्धा आपण बघणार आहे. बाय विच फिटस इज जॉईन टू दी युटेरस ऑफ दी मदर. आता तुम्हाला ही बाजूची इमेज बघून समजलंच असेल की आपलं अंबायकल कॉर्ड काय आहे आणि या कशाबद्दल बोलत आहे. ओके, तर स्टेम सेल बद्दल आपण जर माहिती घेऊया. याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, आपण जे याच्या आधी स्टडी केलेलं आहे किंवा इन फ्युचर आपण स्टडी करणार आहे दॅट इज दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. याचं थोडंफार जे कन्सेप्ट आहे आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. तर काय बघायचं आपल्याला की बघा, आता नेक्स्ट इमेज बघा तुम्ही. याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला बघा, तुम्हाला व्हिज्युअलाइज केल्यानंतर काय काय दिसत आहे तुम्हाला इथे सांगू शकता, काय काय दिसत आहे आपल्याला इथे याच्यामध्ये बघा, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल दिस इज काय आहे, हा काय आहे, युटेरस आहे. आफ्टर दॅट दिस इज दी फेलोपियन ट्यूब, यालाच युटेरियन ट्यूब सुद्धा म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही. याच्यामध्ये जर समजा वेगळे शब्द दिसत आहे आणि मी जे बोलत आहे वेगळा आहे तर बघा, हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज दी युटेरस नंतर साईडला जे काही आहे अशी जे हँडलाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज दी फेलोपियन ट्यूब. अँड आफ्टर दॅट दिस इज दी, हे बॉटम मध्ये जे आहे आपल्या
हे जे आहे बॉटम मध्ये हे काय आहे, ओव्हरी आहे. ओके, तर या स्ट्रक्चरचा स्टेम सेल्सच्या रिलेटेड काय आहे हे आपण बघूया. हे स्ट्रक्चर का बरं मी तुम्हाला दिलेलं आहे ते. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे स्टेम सेल कसं जनरेट होते. आता बघा हे जे ओव्हरी आहे, ओके, ओव्हरीमध्ये हे जे हे दिसत आहे हे आहे फॉलिकल्स. ओके, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला, कोणत्या 14th डेला काय होते, ओव्युलेशन होते. ओव्युलेशन काय आहे, जे काही हे फॉलिकल जे आहे बर्स्ट होतात आणि बर्स्ट झाल्यामुळे या फॉलिकलमध्ये जे काही एग आहे हे जे आहे काय होतात, फेलोपियन ट्यूबमध्ये एंटर होतात. या प्रोसेसला किंवा बस्टिंग ऑफ दी फॉलिकल्स या प्रोसेसला काय म्हणतात, ओव्युलेशन म्हणतात. ओके, तर आफ्टर बस्टिंग ओव्युलेशनच्या वेळेस हे जे आहे एग जे आपल्या फॉलिकलमध्ये प्रेझेंट होते हे जे आहे एंटर होतात फेलोपियन ट्यूबमध्ये. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, युटेरियन ट्यूब. ओके, तर हे जे एग एंटर झालेलं आहे हे जे आहे आपला हे आहे आपला एग. याला सुद्धा ओवम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, ओवम सुद्धा म्हणतात. आणि याला जे आहे सेकंडरी ओसाइट सुद्धा म्हणतात, जे इमेजमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आफ्टर दॅट हे झालंय आपला एग. आता हे जे आहे ट्रॅव्हल करेल फेलोपियन ट्यूबमध्ये, जसं हे ट्रॅव्हल करत आहे इथपर्यंत. ओके, आफ्टर दॅट काय होईल, या ड्युरेशनमध्ये ओव्युलेशन, फर्स्ट ऑफ ऑल पॉईंट लक्षात ठेवा, ओव्युलेशन कोणत्या डेला होते, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला जे आहे ओव्युलेशन होते. ओके, नेक्स्ट वन. आता हा एग जे आहे आपला या ओव्हरी थ्रू आपल्या इथे फेलोपियन ट्यूबमध्ये ट्रॅव्हल करत आहे. इथपर्यंत काही कन्फ्युजन काहीच नाही, याच्यामध्ये काही जास्त कन्सेप्च्युअल गोष्ट नाही आहे, फक्त तुम्ही व्हिज्युअलायझेशन जे आहे बरोबर बघा. आफ्टर दॅट या ड्युरेशनमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स होत असेल तर म्हणजे काय होईल, इथून आपलं जे काय आहे इथे काय होणार, स्पर्मची एंट्री होणार आहे. ओके, हा जे स्पर्म आहे हे जे आपला आहे स्पर्म जे आहे सोल्जर आहे. ओके, सोल्जर म्हणता येईल ना, याला बेस्ट स्विमर सुद्धा म्हणतात. स्पर्मला जे आहे बेस्ट स्विमर सुद्धा म्हणतात. या स्पर्म जे आहे आता बाय स्विमिंग करता करता हे जे एंटर करेल कुठे करणार आहे, या फेलोपियन ट्यूबला. ओके, या फेलोपियन ट्यूबमध्ये एंटर करत करत लास्टला हे फ्यूज होणार आहे एक सोबत. ओके, मी स्पर्म आणि एग जे आहे हे फ्यूज होणार आणि या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. काय म्हणतात याला, फर्टिलायझेशन. आता याच्यामध्ये ही गोष्ट तर सर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे फर्टिलायझेशन म्हणतात म्हणून, खूपदा ऐकलेले आहे, स्वतः पण आम्ही यूट्यूबमध्ये सर्च केलेलाच असेल, बरोबर आहे. बट इथे बघा, या फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथून आपलं जे फर्स्ट हा जे एग आहे, फर्टिलाइज्ड एग जे आहे यालाच काय म्हणतात, झायगोट म्हणतात. आफ्टर फर्टिलायझेशन जे पहिलं जे सेल आहे किंवा एग आहे आपला जे, हा फर्टिलाइज एगलाच काय म्हणतात, जायगोट. काय म्हणतात याला, जायगोट. आफ्टर सम डेव्हलपमेंट म्हणजे हे जे याच्यामध्ये काय होणार आहे, आता सेल डिव्हिजन होणार आहे. म्हणजे सिंगल सेल पासून प्लुरल सेल तयार होणार आहे. या प्रोसेसला आता बघा हे सेल डिव्हिजन होणार आहे याच्यामध्ये, हे तर कन्फर्म आहे. ओके, तर या सेल डिव्हिजन कोणत्या प्रोसेस थ्रू होणार आहे, म्हणजे मायटॉटिक सेल डिव्हिजन होणार आहे. कोणती होणार, मायटॉटिक सेल डिव्हिजन होणार आहे. कोणती, मायटॉटिक सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, तर या सेल डिव्हिजन मध्ये आता हा सिंगल सेल जे आहे, आता बघा याच्यामध्ये इमेजमध्ये दिसत असेल तुम्हाला, हे प्लुरल झालेलं आहे. म्हणजे एक सेलचे डबल होणार, डबलचे 4 होणार आहे, 4चे 8 असं करत करत हे मल्टिप्लाय होणार. बरोबर आहे, काय होणार आहे, हे मल्टिप्लाय होणार आहे. या प्रोसेसला काय म्हणता येईल, मल्टिप्लिकेशन ऑफ दी सेल. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काहीच नाही. आता बघा हे जे झायगोट आहे, हे जे फर्टिलाइज फर्स्ट सेल जे आहे आपला, याला जे म्हणतात स्टेम सेल ऑफ अ ह्युमन बॉडी. काय म्हणतात याला, स्टेम सेल म्हणतात याला. ओके, हे जे स्टेम सेल आहे आफ्टर डिव्हिजन होत होत मल्टिप्लिकेशन होत होत याचे जे आहे व्हेरियस सेल तयार होणार आणि हे जे आहे फेलोपियन ट्यूब थ्रू ट्रॅव्हल होत होत या इथे जे आहे अटॅच होणार आहे इनर साइड ऑफ द युटेरस. यालाच एंडोमेट्रियम सुद्धा म्हणतात. एंडोमेट्रियम साइडला हे काय होणार आहे आपला, हे एक जे आहे अटॅच होणार आहे, दॅट इज द स्टेम सेल जे आहे अटॅच होणार आणि इथून मग याची प्रोसेस तयार होणार. म्हणजे हे याच्यामुळे आता इथे बेबी डेव्हलप होणं चालू होऊन जाईल. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे, एम्ब्रिओ जे आहे, एम्ब्रिओ हे कम्प्लीट एम्ब्रिओ जे आहे फेलोपियन ट्यूब थ्रू ट्रॅव्हल होऊन इथे एंडोमेट्रियम मध्ये येणार आणि इथे जे आहे इनर वॉलला अटॅच होणार आणि इथून जे आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ बेबी स्टार्ट होणार. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. तर हे सगळे जे माल मसाला आपण बघितलेला आहे कशासाठी, तर आपला स्टेम सेल जे आहे कसा जनरेट होते, कसा होते, तर आपल्या एक जेव्हा
फर्टिलाइज होते स्पर्म सोबत, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पहिला झायगोट एक तयार त्याला फर्टिलाइज एग सुद्धा म्हणतात. या फर्टिलाइज एग पासून जे पहिला जे सेल आहे हा आपला झायगोट पासून तयार झालेला, याला स्टेम सेल म्हणतात. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. आफ्टर दॅट काय बघायचं आपल्याला, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काहीच नाही. याच्यानंतर काय होणार आहे, तर आपला हे जे आहे अनस्पेशलाइज स्टेम सेल आहे. काय आहे? अनस्पेशलाइज आहे. याच्यामध्ये काही स्पेशलायझेशन नाही आहे. आपल्याला सेल पासून टिश्यू आणि टिश्यू पासून ऑर्गन्स पर्यंतचं जे काय आहे ट्रॅव्हलिंग बघायचं आहे. ओके, तर हे फर्स्ट ऑफ ऑल जे आहे स्टेम सेल आहे. स्टेम सेल जे आहे अनस्पेशलाइज्ड आहे. याचं पर्टिक्युलर काही स्पेशल फंक्शन आहे का? नाही आहे. तर आणि आपण जर बघितलं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, जर फॉर एक्झाम्पल ह्या बेबीमध्ये बघा, इथे मी बेबीचं इमेज अटॅच केली आहे. या बेबीमध्ये सगळ्या गोष्टी राहणार आहे. नर्वस सिस्टीम राहणार आहे, आरबीसीज, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स राहणार आहे, लिव्हर्स राहणार आहे, रंग राहणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम राहणार आहे. हे सगळ्या गोष्टी राहणार आहे. बट हे स्टेम सेल पासूनच तयार होणार आहे. कसे होणार आहे? आता बघा, नेक्स्ट इमेज बघा तुम्ही. स्टेम सेल जे काय आहे पॅरेंट सेल आहे. कशासाठी? आपल्या ऑर्गन सेलला डेव्हलप करण्यासाठी. बघा इमेजमध्ये तुम्हाला दिलेला आहे मी. काय आहे? पॅरेंट सेल आहे आपल्या. स्टेम सेल काय आहे? बघा इकडे, स्टेम सेल काय आहे आपला? हे पॅरेंट सेल आहे. काय आहे? पॅरेंट सेल आहे. या स्टेम सेल पासूनच आपले मसल सेल, ब्लड सेल, नर्वस सेल, कार्डियक सेल, इंटेस्टायनल सेल, लिव्हर सेल हे सगळे आपले तयार होणार आहे. कुठून? तर स्टेम सेल पासून. म्हणजे अनस्पेशलाइज सेल पासून स्पेशलाइज सेल तयार होणार आहे. ओके, यालाच काय म्हणतात? सेल्युलर डिफरन्शिएशन. बघा इथे मी साईडला दिलेलं पण आहे. सेल्युलर डिफरन्शिएशन. व्हॉट इज सेल्युलर डिफरन्शिएशन? ए सेल चेंजेस फ्रॉम वन सेल टाइप टू द अनादर सेल टाइप. स्टेम सेल जे आहे अनस्पेशलाइज होता, सिंगल होता. या स्टेम सेल पासून जे आहे व्हेरियस, जसं मसल सेल, ब्लड सेल, हे व्हेरियस टाइप्स ऑफ सेल तयार होत आहे. या प्रोसेसलाच काय म्हणतात? काय म्हणतात? सेल्युलर डिफरन्शिएशन. काय म्हणतात याला? सेल्युलर डिफरन्शिएशन. ओके, आफ्टर दॅट बघा आता स्टेम सेल मध्ये काय काय, स्टेम सेल जे आहे स्टेम सेल काय होणार आहे, इथून डेव्हलप होणार आहे व्हेरियस टाइप्स ऑफ सेलमध्ये. ओके, तर आता बघा स्टेम सेल जे आहे काही पर्टिक्युलर डेव्हलपमेंट, तर एंडोडर्म जी प्रोसेस आहे, एंडोडर्म थ्रू आपला सेल काय होणार आहे? नर्व सेल तयार होणार. ओके, सॉरी, एक्टोडर्म पासून आपले नर्व सेल तयार होणार आहे. आफ्टर दॅट इज द एंडोडर्म. एंडोडर्म पासून काय? लिव्हर सेल तयार होतील. आणि बोन सेल जे आहे आपले हे सुद्धा स्टेम सेल पासून तयार होणार आहे. ओके, तर बघा आपल्याला प्रिव्हियस इयर मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा हे क्वेश्चन आलेला आहे की लिव्हर सेलला अजून एक नाव दिलं आहे. लिव्हर सेलला अजून एक नाव दिलं आहे. ते काय आहे? तर सेल काय आहे ते? लिव्हर सेलला काय दिलं म्हणतात? अजून हेपॅटोसाइट्स. ब्लड सेलला काय म्हणतात? ओस्टिओसाइट्स म्हणतात. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता स्टेम सेल पासून स्पेशलाइज मसल सेल, ब्लड सेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्पेशलाइज सेल कसे तयार होतात हे समजले तुम्हाला. आफ्टर दॅट धिस स्पेशलाइज सेल जे आहे डेव्हलप करणार आपल्या बॉडी मधले स्पेशल ऑर्गन्सला. ओके, फॉर एक्झाम्पल नर्वस सेल जे बघा आपण, फॉर एक्झाम्पल काय, जे नर्वस सेल आहे, नर्वस सेल काय करणार? आपली नर्वस सिस्टीम डेव्हलप करणार आहे. ओके, नर्वस सेल काय करणार? आपली नर्वस सिस्टीम तयार करणार. ओके, नर्वस सेल काय करणार? नर्वस सिस्टीम तयार करणार. ब्लड सेल काय करणार आहे? आपल्या बॉडीमध्ये ब्लड फॉर्मेशन करणार. ओके, बोन सेल काय करणार? आपल्या बॉडीमध्ये बोन डेव्हलपमेंट करणार. म्हणजेच की स्टेम सेल पासून काय होत आहे? स्पेशलाइज सेल तयार होत आहे. स्पेशलाइज सेल पासून काय तयार होत आहे? ऑर्गन्स तयार होत आहे. आणि या सगळ्या ऑर्गन्सलाच मिळून आपली बॉडी तयार झालेली आहे. आता या स्टेम सेल जे आहे याच्यामध्ये बघा दोन टाईप आहे. म्हणजे दोन टाईप आहे स्टेम सेल मध्ये. दॅट इज द एम्ब्रियॉनिक स्टेम सेल अँड सेकंड वन दॅट इज द अडल्ट स्टेम सेल. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल म्हणजेच की आपण जे आता बघितलेली आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल, जे एम्ब्रियो थ्रू आपल्याला मिळत आहे किंवा एम्ब्रियो थ्रू डेव्हलप मिळत आहे, त्याला म्हणतात एम्ब्रियॉनिक स्टेम सेल, जी आपण आताच डिस्कस केली आहे. सेकंड वन दॅट इज दी अडल्ट स्टेम सेल. अडल्ट स्टेम सेल बघा तुम्हाला नावावरूनच करणार. अडल्ट स्टेम सेल कसं आहे की अडल्ट बॉडीमध्ये सुद्धा स्टेम सेल कुठे ना कुठे प्रेझेंट आहे.
कुठे आहे, कुठून आपल्याला भेटते ते आपण समोर बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल स्टेम सेल इज डिवायडेड इंटू टू टाइप्स, दॅट इज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल अँड दी अडल्ट स्टेम सेल. ओके, आफ्टर दॅट बघूया एम्ब्रियॉनिक स्टेम सेल. एम्ब्रियॉनिक स्टेम सेलचे रिलेटेड काही डेटा दिलेला आहे ते बघू आपण. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल फॉर्म 220 डिफरंट टाइप्स ऑफ दी सेल इन दी ह्युमन बॉडी. आत्ताच आपण बघितलेलं आहे या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल पासून व्हेरियस टाइप्स ऑफ दी स्पेशलाइज सेल तयार होत आहे, जसं नर्वस सेल, ब्लड सेल, बोन सेल वगैरे वगैरे. ओके, म्हणजेच की हा पॉइंट समजलेला आपल्याला की एम्ब्रियॉनिक स्टेम सेल फॉर्म्स 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल इन दी ह्युमन बॉडी. ओके, आफ्टर दॅट स्टेम सेल आर प्रायमरी टाइप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल विथ सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. कॉमन आहे, जेव्हा जायगोट तयार झालं होतं त्याच्यामध्ये सिंगल सेल होता तो. आफ्टर दॅट सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे स्टेम सेलमध्ये, म्हणूनच ते सिंगलचे डबल, डबलचे 4, 4 to 8 आणि 8 to 16 झाले, म्हणजेच बंच ऑफ सेल तयार झालेला आहे, म्हणजेच टिश्यू तयार झालं आहे. या टिश्यू पासून आफ्टर डिफरन्शिएशन व्हेरियस टाइप्स ऑफ दी स्पेशलाइज सेल तयार झालेले आहे. म्हणजे सेकंड पॉईंट जे आहे सुद्धा समजलेला आहे. थर्ड पॉईंट, अँड दे आर पॅरेंट सेल ऑफ ऑल टाइप्स ऑफ ह्युमन सेल. बरोबर आहे, ह्युमन बॉडीमध्ये जेवढेही ऑर्गन्स आहेत त्यांचे जे काही स्पेशलाइज सेल्स आहे त्याचं पॅरेंट सेल कोण आहे, पॅरेंट कोण आहे, स्टेम सेल आहे. पॉईंट समजलं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे 3 पॉईंट जास्त महत्वाचे म्हणून हे लिस्ट केलेले आहे मी. आफ्टर दॅट बघायचं आपल्याला काय बघायचं आहे, आफ्टर दॅट अडल्ट स्टेम सेल. अडल्ट स्टेम सेल काय आणि आपल्याला कुठून कुठून मिळू शकते याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. अडल्ट स्टेम सेल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम अडल्ट बॉडी ऑल्सो. अडल्ट बॉडी ऑल्सो मीन्स अडल्ट बॉडी, जसे आता माझी बॉडी आहे, अडल्ट बॉडी पासून पण आपल्याला स्टेम सेल मिळू शकते. आता त्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरो कसं असते, कुठे असते ते बघूया समोर. ओके, तर रेड बोन मॅरो मध्ये सुद्धा आपल्याला स्टेम सेल मिळू शकते, मिळतेच. Second one, that is the adipose connective tissue and the blood. And the third one, the cord blood immediate after birth. कॉर्ड ब्लड काय आहे बघा, इमेज मध्ये आपण बघूया. या हे जे कॉर्ड आहे जे आपल्या मदरच्या युटेरसमध्ये जॉईंट असते आणि ज्याच्या थ्रू आपला बेबी जे आहे डेव्हलपमेंट प्रोसेस डेव्हलप होते, या कॉर्डलाच काय म्हणतात, अंबायकल कॉर्ड. या कॉर्डमध्येच जे आहे आपला स्टेम सेल आपल्याला या कॉर्ड ब्लड मधून मिळू शकते आफ्टर बर्थ. या कॉर्डमधून आपल्याला काय भेटू शकते, स्टेम सेल भेटू शकते. समजलं आहे आपल्याला 3 सोर्सेस कोणते कोणते आहे अडल्ट बॉडीमधून स्टेम सेल भेटायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल रेड बोन मॅरो. व्हिज्युअलाइज कसं होते तर बघा, रेड बोन मॅरो हे आहे आपला रेड बोन मॅरो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टेम सेल भेटते. आफ्टर दॅट कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर बर्थ. या कॉर्डमध्ये जे काही ब्लड राहते या ब्लडमधून सुद्धा आपण स्टेम सेल घेऊ शकतो. ओके, आज बघा, आता आजचं जे काही लेक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का? आज आपण जास्त काहीच डिस्कस केलेलं नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलेलं आहे सेल. या प्रिव्हियसमध्ये सेलमध्ये काय काय बघितलं आहे, म्हणजे स्टडी काय काय केली आहे सेलची बघितलं आहे. आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इज दी स्टेम सेल. काय आहे, स्टेम सेल पासून अनस्पेशलाइज सेल पासून स्पेशलाइज सेल कसे तयार होतात आणि त्या स्पेशलाइज सेल पासून ऑर्गन कसे तयार होतात. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जेवढेही ऑर्गन आहे हे कशामुळे तयार होत आहे, ओनली बिकॉज ऑफ स्टेम सेल. ओके, याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे. या लेक्चरमध्ये मी भरपूर शॉर्टमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बट आपलं जे नेक्स्ट लेक्चर होणार त्याच्यामध्ये फुल डिटेलमध्ये आपण बघणार आहे अजून याच्याबद्दलचे काही इन्फॉर्मेशन आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे काय काय आपल्याला या टॉपिकमधून कव्हर करायचं आहे हे सुद्धा बघूया. ओके, अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला टेक्स्ट करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही मेसेज सुद्धा टाकू शकता किंवा आपल्या करिअर झोन सायन्स क्लासेस या पेजवर व्हिजिट करू शकता. ओके, थँक्यू.